नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या वीरा लाईव्ह चॅनलमध्ये। तर आज आम्ही आलेलो आहे आमच्या गावाकडे म्हणजे कराडपासून एक 25 किलोमीटरवर आपलं गाव आहे। गुडे म्हणून गावाचं नाव आहे। आणि प्रयोजन असं आहे की आज आम्ही शेतातील कामं तर आहेतच, पण परडी करण्यासाठी आलो आहे। परडी म्हणजे एक आपल्या शेतासाठी पाणी जिथून येतं, विहीर असेल किंवा नदी असेल, नदीवर मोटर वगैरे असेल, तर तिथं देवासाठी आपण एक वर्षातून एकदा आपण परडी करतो। देवासाठी काय आपल्याला म्हणजे आपण एकटं वगैरे जातो तिकडं, काय होता कामा नये, काय घडू नये तिथं, त्यासाठी आपण परडी करतो, देवासाठी आपण देतो। तर परडी कशी केली जाते, काय काय प्रोसेस होते, काय काय त्यामध्ये ठेवलं जातं वगैरे सगळं तुम्हाला दाखवतो मी। थोडा उशीर म्हणजे संध्याकाळी असतं तिथं, संध्याकाळी आपण जातो नदीच्या तिथं आणि ती परडी सोडतो, तर तुम्हाला सर्व दाखवतो तिथं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बघूया आपण काय काय असतंय परडीमध्ये। आपलं गावाकडचं घर आहे, असं घर आहे, इथं मोठं असं अंगण आहे। या साईडला गोटा आहे, बाहेरच्या साईडला जनावर, इकडे मोठा गोटा आहे, त्यामध्ये संध्याकाळची जनावरं असतात। कार्तिक आणि कार्तिकची बहीण, चुलत बहीण खेळत आहेत। कार्तिक गावाकडे आलाय, खूप खुश असतंय। कार्तिकची मम्मी पण कार्तिक बरोबर खेळत आहे। तरी ते परडीच्या साहित्यांची तयारी सुरू आहे। मम्मी काय काय आहे ग परडीमध्ये, काय काय असतं, हे काय आहे पहिल्यांदा सांग। हे 5 खणी परडी म्हणायचं याला। बर। 5 पोळ्या तेलाच्या, हा, 5 पोळ्या पिठीच्या, हा, हे 5 दिवे, हा, प्रत्येकी दुसऱ्या परडीचं तसंच, आणि 5 मोदक, 5 कानावलं, 5 याला तिब्या, हा 5 आवळे, आणि हे काय यातलं सांग। हे 5 खरका घ्यायच्या, ओटीचं साहित्य, हा 5 खोबऱ्याचं तुकडे घ्यायचं, 5 हळकुंड, हा 5 हळकुंड घ्यायची, 5 सुपाऱ्या, हा 5 सुपाऱ्या आणि 5 वेलच्या। बर। आणि नारळ, नाडापुडी म्हणायची, एक दामटा, ते दामटा, आणि अंड राहिले बघ फ्रीज मध्ये, अंड तिथं ठेवू, ते राखणदारासाठी, हा गोड नैवेद्य पाण्यासाठी, हळदी कुंकू, आता ह्या नाडापुडी म्हणायचं, ते नाडापुडीला हळदी कुंकू मध्ये बुडून ठेवायचं, हा। आणि ठीक आहे। काका परडी बांधत आहेत। ही ज्वारीचे कामट्यापासून, म्हणजे त्याला शाळूचा कडबा पण म्हणतात काय काय ठिकाणी, त्याच्यापासून हे चौकोनी आकारामध्ये 4 ठिकाणी आणि तिरके 2, त्यानंतर ते साईडनं कटिंग केलं जाते। 5 खणी परडी आहे मित्रांनो। परडी ही एक श्रद्धा आहे इथल्या शेतकरी लोकांची, त्यामुळे अंधश्रद्धा समजू नका त्याला। 7 खणी म्हटलं की मध्ये आणखी एक येतंय। 5 खणी परडी आहे। साईडनं कटिंग करून घ्यायचं म्हणजे आकार व्यवस्थित होतोय। अशा तऱ्हेने परडी बांधून झालेली आहे। काका वर उचलून दाखवा जरा, कशी दिसते परडी आपली। हा, परडी झालेली आहे, आपण नदीला सोडायला जाणार आहे आता। थँक्यू आम्हाला दाखवल्याबद्दल। तर इथे आपले रान आहे, ही आपली मोटर आहे। आलो, वाट जरा अवघड आहे इथून खाली जायला। इथे पाणी आहे, नदी आहे पूर्ण। काका खाली गेलेले आहेत। तर आम्ही परडी मांडून घेतो आणि पुन्हा व्हिडिओ बनवतो। तर अशा प्रकारे परडी मांडलेली आहे। हे देवाचे दगड आहेत, 5 दगड आहेत देवाचे। त्यानंतर या पोळ्या ठेवलेल्या आहेत। हे आपल्या ज्वारीच्या कामट्यापासून केलेली परडी आहे आणि त्यावर हे पोळ्या वगैरे मांडलेलं आहे आणि आपलं आणलेलं सगळं साहित्य याच्यावर ठेवलेलं आहे। आता काका नैवेद्य दाखवतील, त्यानंतर नारळ फोडून आपण परडी नदीमध्ये सोडणार आहे। तिकडे दामटा आणि ते अंडे ठेवलेलं आहे, जे रक्षण करते असते त्यांच्यासाठी। हा नाही फोडा नारळ।
नारळ फोडला आहे. इथं नदी आहे साईडला, इथूनच आपल्या शेताला पाणी येतं पूर्ण. मित्रांनो, परडी करण्यामागचं कारण हेच आहे. इथं म्हणतात माऊली असतात, परत त्या आपल्याला आपले खरं रक्षण करत असतात. आपल्याला काही बाधा होऊ नये, एकटं कधी आलं कोण तर काही त्रास होऊ नये, आपलं मोटर वगैरे पाणी व्यवस्थित निघावा, सर्व सुखात व्हावं, यासाठी आपण परडी करतो. आता परडी आपण पाण्यामध्ये सोडूया. चांग भलं करायला हात लावूया आपण. चांग भलं, चांग भलं, चांग भलं, चांग भलं, चांग भलं. आता परडी जाणार आहे पाण्यामध्ये. चांग भलं, चांग भलं, चांग भलं, चांग भलं, चांग भलं. तर ही आहे परडी सोडण्याची पद्धत आमच्या इथे, आमच्या गावाकडची. तुमच्या इकडे कशी कशी पद्धत असते कमेंटमध्ये सांगा मला. तुमच्या इकडे पण अशी पद्धत असते का? काय देवाला वगैरे करतात का अशा प्रकारे काही? बऱ्यापैकी आमच्या इकडच्या भागात पाटण तालुक्यात परडी वगैरे प्रथा आहे. तुम्ही सांगा मग तुमच्या इकडे कशी कशी पद्धत असते. चला, परडी निघालेली आहे. पुढे 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 मस्त पेटलेले आहेत दिवे. तर परडीनंतर शेवटचा पार्ट आहे तो स्नेहभोजनाचा. आम्ही सर्वजण असे फॅमिली आमची जेवायला बसतोय. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, परडीचा जो नारळ असतोय तो कुमारिका ज्या मुली असतात त्यांना खायला देत नाहीत. काय कारण आहे त्याच्या मागं मला माहित नाही. सर्वांनी जेवायला या आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच आपण व्हिडिओ संपवतोय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.